रामकृष्ण हरी. काल माझ्या घरी तुळशी विवाह लावला गेला. तुळशी विवाह लावल्यानंतर अनेक मंडळींनी मला तुळशी विवाह आणि तुळशी मातेसंबंधी काही प्रश्न विचारले. मला जे काही माहिती होतं ते मी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर आपण या तुळशी विवाह आणि तुळशी मातेसंबंधी जे काही पौराणिक कथा आहे त्याविषयी एक व्हिडिओ बनवावं असं मी ठरवलं. आणि म्हणून आज आपण तुळशी विवाह या विषयावर चर्चा करणार आहोत. तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची ही आपल्यामध्ये पद्धत आहे, आपली परंपरा आहे. तर त्यातही हे जे काही 4-5 दिवस आहे त्या 4-5 दिवसातही द्वादशीला हा तुळशी विवाह लावण्याची जास्त परंपरा आहे किंवा द्वादशीला हा जास्त प्रमाणात तुळशी विवाह लावला जातो. त्याचं कारणही असं आहे की आता एकादशीला चातुर्मास संपला जातो. आपल्या वैष्णव परंपरेमध्ये, आपल्या हिंदू समाजामध्ये जो आपण चातुर्मास पाळतो तो आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत ह्या 4 महिन्यामध्ये आपण तो चातुर्मास पाळत असतो. तर कार्तिकी एकादशीला आपण प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतो. आणि या एकादशीला भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल किंवा आपण ज्यांना विष्णू म्हणतो ते योगनिद्रेतून जागे होतात. कारण आषाढी एकादशीला ते झोपलेले असतात, योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात. तर त्या दिवशी भगवान विष्णू जे जागे होतात तर त्यांना जागे होण्या म्हणजे भगवान विष्णू चा हा जो जागृतीचा जो उत्सव आहे त्याला आपण प्रबोध उत्सव असे म्हणतो. तर हा प्रबोध उत्सव आणि हा तुळशी विवाह हा लावण्याचा सोबत हा उत्सव साजरा करण्याची आपल्यामध्ये ही परंपरा दिसते. कारण एकादशीला भगवान विष्णू ज्यावेळेस जागे होतात तर द्वादशीला हा विवाह लावण्याची जास्त परंपरा आपल्यामध्ये आहे. पण एकादशी ते पौर्णिमा असे हे जे 5 दिवस किंवा 4 दिवस 4-5 दिवस हा विवाह या ठिकाणी लावला जातो. आणि कार्तिक पौर्णिमेला या विवाहाची समाप्ती असते. म्हणजे पौर्णिमेला या पौर्णिमेला हा शेवटचा दिवस तुळशी विवाहाचा असतो आणि त्यानंतर आपली लग्न सराई चालू होते असं आपण समजतो. म्हणजे कार्तिकी एकादशीनंतर आणि पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह लावून पौर्णिमेच्या नंतर या ठिकाणी आपली लग्न सराई चालू होते आणि आपल्या हिंदू समाजामध्ये लग्न ठरवून मुलामुलीचे लग्नसुद्धा त्यानंतरच लावण्याची प्रथा आपल्यात दिसतात. तर तुळशी मातेला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया ह्या 2 नावाने सुद्धा ओळखतात. कारण भगवान विष्णूंची सगळ्यात प्रिय म्हणून तुळशी मातेला आपण मानतो किंवा भगवान विष्णूसुद्धा तुळशी मातेला सगळ्यात प्रिय मानतात म्हणून तिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असे सुद्धा या ठिकाणी नावं दिसतात. तर या तुळशी मातेचे काही पौराणिक कथा आहे. तर ती कथा आपण बघत असताना तर त्या अगोदर आपण हे जे तुळशी व्रत आहे हे व्रत समजून घेऊ. तर मुळात तुळशी विवाह हे तुळशी व्रताचा एक भाग आहे. तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे आणि त्या व्रताचा जो भाग आहे तुळशी विवाह, जे दाम्पत्य किंवा जे कुटुंब तुळशी विवाह लावतं तर त्यांना कन्यादान करण्याचं त्या ठिकाणी पुण्य लाभतं अशी आपली मान्यता आहे. तर म्हणजे हे जे तुळशी व्रत आणि त्या तुळशी व्रतामध्ये येणारं हे तुळशी विवाह आणि ह्या तुळशी विवाह लावण्याचा फायदा काय आहे तर तुळशी विवाह जे काही कुटुंब लावतं तर त्यांना कन्यादान करण्याचं त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं अशी आपल्या हिंदू समाजामध्ये श्रद्धा आहे. तुळशी मातेसंबंधी ज्या काही पौराणिक कथा आहे तर त्या ठिकाणी काही अनेक कथा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर त्यातील जी महत्त्वाची कथा आहे तर ती कथा अशी आहे की दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा
तर या वृंदेचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसासोबत होतो. तर या जालंधराची एक कथा आहे. भगवान शिवाने किंवा भगवान शंकराने आपलं जे तेज आहे ते समुद्रात टाकून दिलं आणि मग त्यापासून एक बालक जन्माला आला आणि तोच बालक म्हणजे जालंधर. तर हा जालंधर खूप मोठा पराक्रमी असतो. चारही दिशेनं त्याचं साम्राज्य असं पसरलेलं असतं आणि त्याची जी नगरी असते ती जालंधर नगरी म्हणून ओळखल्या जाते. तर याचा जो पराक्रम आहे आणि या पराक्रमामुळे अनेक देवता पराजित झालेले असतात आणि या जालंधरामुळे त्या देवतांना त्रास होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या देवता आपापली घराणी घेऊन भगवान विष्णूकडे जातात. तर भगवान विष्णूकडे जाऊन आपली आपली घराणी त्या ठिकाणी ते भगवान विष्णूला सांगतात. त्यासोबत काही ठिकाणी अशी कथा येते की हा जो जालंधर असतो तो माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी युद्ध करतो. पण माता लक्ष्मी त्याला आपला भाऊ मानते, कारण जालंधर सुद्धा समुद्रातूनच जन्माला आला आणि भगवान तो माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातूनच जन्माला येईल आहे. तर माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातून अर्थात समुद्रातूनच जन्माला आली आणि जालंधर सुद्धा समुद्रातूनच जन्माला येईल असल्यामुळे माता लक्ष्मी त्याला भाऊ मानते आणि म्हणून तो त्या ठिकाणून निघून जातो. तर तो पार्वती मातेकडे जातो, कैलास पर्वताकडे. तर त्या ठिकाणी पार्वती माता आपल्या शक्तीद्वारे त्याला ओळखते, कारण तो जालंधर भगवान शंकराच्या रूपात त्या ठिकाणी जातो. पण ज्यावेळेस पार्वतीला कळतं की हा जालंधर आहे, भगवान शंकर नाही, तर पार्वती माता अंतर्भूत होते. पण पार्वती मातेला त्या ठिकाणी क्रोध येतो आणि भगवान विष्णूकडे त्या जाऊन ही सगळी कथा, सगळं काही घडलेला वृत्तांत भगवान विष्णूला सांगतात. तर अशा सुंदर कथा या तुळशी मातेसंबंधी आपल्याला आपल्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये दिसतात. जसं की ब्रह्मवैवर्तक पुराण आहे, त्याच्यानंतर देवी भागवत, अशा काही 5-6 पुराणामध्ये आपल्याला या तुळशी मातेसंबंधी कथा दिसतात. तर भगवान विष्णूने ते पार्वती मातेचं सगळं काही ऐकल्यानंतर जालंधराचा वध करण्याचं ते ठरवतात आणि मग ते याचा वध कसा करायचा, कारण त्यांची जी पत्नी आहे, आपण बघितलं की दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा, ह्या वृंदेचा विवाह त्या जालंधरासोबत झालेला असतो. पण ही वृंदा जी असते ती राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा भगवान विष्णूची भक्त असते आणि भगवान विष्णूची भक्त असल्या कारणामुळे ती लग्न झाल्यानंतर सुद्धा भगवान विष्णूची भक्ती करते आणि त्यासोबत ती एक पतिव्रता स्त्री असते. तिचं जे पावित्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान विष्णू तिचा पतिव्रता धर्म नष्ट करण्यासाठी, आपण असंही म्हणू शकतो, त्या ठिकाणी जालंधर राक्षसाच्या वेशात त्या ठिकाणी जातो आणि त्यानंतर माता वृंदा त्याला आपल्या त्या भगवान विष्णूला आपला पती समजूनच, कारण तो जालंधराच्या वेशात गेल्यामुळे त्याला आपला पती समजून त्या ठिकाणी व्यवहार करते. आणि त्यासोबत अशी एक कथा आपल्याला एका ठिकाणी दिसते की भगवान विष्णू एका ऋषीचं रूप घेऊन त्या ठिकाणी जंगलात जातात. तर त्यांच्यासोबत 2 राक्षस असते. तर त्या 2 राक्षसाला बघून त्या ठिकाणी माता वृंदा ही भयभीत होते आणि माता वृंदाला भिलेलं बघून किंवा भयभीत झालेलं बघून भगवान विष्णू त्या 2 राक्षसांचा वध करतात. भगवान विष्णूंचा पराक्रम बघून त्या ठिकाणी वृंदा माता त्या ऋषीकडे एका चांगल्या भावनेने बघते की हा पराक्रमी आहे, सामर्थ्यशाली आहे आणि म्हणूनच मग नंतर माता वृंदा त्या ऋषीला आपल्या पतीविषयी विचारते. तर आपल्या मायेच्या जोरावर किंवा आपल्या शक्तीच्या जोरावर भगवान विष्णू त्या ठिकाणी 2 वानरांना निर्माण करतात. तर एकाच्या हातात त्या जालंधराचं मस्तक तर दुसऱ्याच्या हातात त्या जालंधराचं धड असते आणि या ठिकाणी आपला पती वारला गेला आहे, मृत्युमुखी पडला आहे, त्याचा वध झालेला आहे हे बघून त्या ठिकाणी ती वृंदा माता बेशुद्ध पडते. तर
नंतर ज्यावेळेस ती जागी होते तर माझ्या पतीला जिवंत करा अशी त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे विनंती करते. त्यावेळेस जालंधराचं युद्ध हे भगवान शिवासोबत चालू असतं. कारण अनेक देवदेवता त्या जालंधराचा वध करू शकत नाही, त्याला पराजित करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा, आणि कारण तिचा असलेला पतिव्रत हा धर्म आणि तिचं असलेलं पावित्र्य, आणि त्यामुळे त्याचा वध होत नाही. कारण त्याचा वध झाला म्हणजे विधवा होणार आणि हिला विधवा तर करता येऊ शकत नाही. असे ते सगळे संदर्भ त्या कथेत आपल्याला दिसतात. अशा खूप चांगल्या मनोरंजक कथा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्यातून काही सुंदर सुंदर बोधही आपल्याला घेता येतात. तर त्या ठिकाणी मग काय होतं, तर ज्यावेळेस वृंदामाता बेशुद्धीतून जागी होते तर ती त्या ऋषीला, अर्थात त्या भगवान विष्णूला, आपल्या पतीला परत जिवंत करा असं म्हणते. पण वास्तविक पाहता तर जालंधर मृत्यूमुखी पडलेलाच नसतो, त्याचा वध झालेलाच नसतो. वास्तविक त्याचं युद्ध त्या ठिकाणी भगवान शिवासोबत चालू असतं. पण ही सगळी विष्णूंची मायाच असते आणि त्यामुळे ते जे धड आणि मस्तक असतात किंवा त्या दोन वानराच्या हातामध्ये, त्यांना घेऊन त्याला जिवंत करतात. पण जिवंत केल्यानंतर त्याच्यात स्वतः प्रवेश करतात त्या शरीरामध्ये आणि त्या वृंदामातेला वाटतं हाच आपला पती जालंधर आहे आणि म्हणून ते त्या जालंधरासोबत पतीसारखा व्यवहार करते, अशी सुद्धा कथा आहे. तर पण नंतर ज्यावेळेस त्या माता वृंदेला सगळी काही हकीकत कळते आणि आपला पतीला मारण्यासाठीच हे भगवान विष्णू इथं आले आहे आणि त्यांनी छळ केला आहे हे ज्यावेळेस तिला कळतं, आणि अशा प्रकारे ज्यावेळेस माता वृंदेला सगळं काही भगवान विष्णूंची ही जी काही षडयंत्र कळतं, त्यावेळेस माता वृंदा भगवान विष्णूला शाप देते की तू दगड होशील. आणि म्हणून त्यानंतर भगवान विष्णू शालिग्राम रूप त्या ठिकाणी धारण करतात. कारण भक्तानं दिलेला शाप भगवान विष्णू सहज स्वीकारतात आणि शालिग्राम रूपी दगडामध्ये स्वतःचं शरीर परिवर्तित करतात. आणि तेव्हापासून शालिग्रामाला आपण विष्णू भगवंत म्हणून मानतो. पण त्या ठिकाणी आणखीन एक शाप माता वृंदा भगवान विष्णूला देत आहे अशी आपल्याला एका कथेत दिसतं. माता वृंदा त्या ठिकाणी भगवान विष्णूला असाही एक आणखीन शाप देते की जसा तू माझा छळ केला आहे तसा तुमच्याही पत्नीचा छळ होईल. आणि म्हणून नंतर रामावतारामध्ये त्या ठिकाणी माता सीतेचा छळ रावणाद्वारे केला जातो. म्हणजे त्या कथेचा ह्या कथेशी असा संदर्भ त्या ठिकाणी जोडला जातो. तर अशा प्रकारे भगवान विष्णू ज्यावेळेस दगडामध्ये परिवर्तित होण्याचा किंवा दगडामध्ये भगवान विष्णू हे दगड होती ना, हा जो शाप त्या ठिकाणी माता वृंदा भगवान विष्णूला देतात, त्यावेळेस सगळ्या देवता थोडेफार घाबरतात. कारण या जगाचं पालन करता ज्यावेळेस दगड होतील तर या सृष्टीचं व्यवस्था कशी केल्या जाईल. आणि म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी वृंदा मातेच्या विनंती करतात वृंदा मातेला आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूला परत तुमचा जो शाप आहे त्या शापेतून त्यांना मुक्त करा अशा प्रकारे विनंती केल्यानंतर, सगळ्या देवतांनी विनंती केल्यानंतर माता वृंदा त्या ठिकाणी भगवान विष्णूला त्या ठिकाणी शापातून मुक्त करते. पण मात्र स्वतः मात्र त्या ठिकाणी आत्मदहन करते आणि ज्या ठिकाणी माता वृंदाचं आत्मदहन होतं त्या ठिकाणी तुळशीचं रूप उगवलं जातं आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू त्या माता वृंदेचं पतिव्रता धर्म बघून, तिची पावित्रता बघून माता वृंदेला आशीर्वाद देतात की माता लक्ष्मीपेक्षाही तुम्हाला प्रिय आहे. आणि माता लक्ष्मीपेक्षाही प्रिय असल्या कारणाने माझा आणि तुझा म्हणजे त्याच्या रोपाचा, तुळशीचा विवाह, त्या तुळशीरूपी रोपाचा विवाह शालिग्रामसोबत किंवा विष्णूसोबत जे काही लोक लावतील त्यांना कन्यादान
केल्या एवढं पुण्य मिळेल, किंवा अनेक काही आशीर्वाद त्या ठिकाणी भगवान विष्णू वृंदामातेला देतात. आणि तेव्हापासून मग त्या शालिग्रामासोबत किंवा भगवान विष्णूसोबत किंवा विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्णासोबत माता तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत परंपरा आपल्यामध्ये निर्माण झाली असे आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे ह्या तुळशी विवाहाची काही पौराणिक कथा आपण आज बघितल्या. येणाऱ्या भागांमध्ये आपण आणखीन एक नवीन विषय घेऊ आणि भेटू. रामकृष्ण हरी.